नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक प्रमुख सेनापती होते. ते अनेक युद्धात सहभागी झाले आणि त्यांनी आपल्या पराक्रमाची नोंद केली. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचे दुसरे प्रमुख सेनापती होते आणि त्यांनी अनेक युद्धे लढली. तसेच त्यांचे पराक्रम आणि धैर्यामुळे ते शिवाजी महाराजांसारखे मानले जात होते. त्यामुळे त्यांना परती शिवाजी म्हटले जाते. नेताजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे, परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते. नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला. त्यांनी अनेक युद्ध गाजवली. अफजल खानाच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा उचलला होता. पुरंदर तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जा खान याच्या समोर ते चौघे अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचे खापर दिलेर खान महाराजांवरच पडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांना खात्री होती, पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसे मारली गेली. महाराज नेताजीवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयाज कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले. मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यावर मिर्झा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलाकडे वळवले. नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सैनिक होते, पण काही मतभेदामुळे ते मुघलांच्या सेवेत गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यास यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला, आता परती शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान 1666 रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी यावेळी मोगल छावणीत बीड नजीक धारूर येथे होते. 19 ऑगस्ट 1666 रोजी नेताजी पालकर यांना मुघल सैन्याने अटक केली. त्यांना आग्रा येथे पाठवण्यात आले आणि त्यांच्यावर अत्याचार केले गेले. या अत्याचारामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. 7 मार्च 1667 रोजी ते मुस्लिम झाले आणि त्यांचे नाव मोहम्मद कुली खान ठेवण्यात आले. नंतर औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला, पण पुढे 9 वर्षे नेताजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला परती शिवाजीची आठवण आली. मग त्याने या मोहम्मद कुली खानास दिलेर खानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676 रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.